नमस्कार, मी श्रेयस पुरोहित. आपण काही दिवस झाले चेस इन मराठी हा प्रोग्राम बघतोय आणि आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे माधव देवस्थळी सर. आज आपल्याला माधव देवस्थळी सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर बरेच वर्षे शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मुलांना आपल्या घरी वेळात वेळ काढून बुद्धिबळ प्रशिक्षणसुद्धा देतात. बुद्धिबळ हा सरांचा व्यावसायिक दृष्टिकोन नसून आवड आहे. आज त्यामुळेच सर आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो. ओके, तर सर आज आपण काय बघणार आहे? क्वीन वर्सेस रूक एंडिंग बघणार आहोत आपण. वजीर आणि राजा असेल एका खेळाडूकडे, दुसऱ्या खेळाडूकडे राजा आणि हत्ती आहे. सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर वजिराचा इझी विन होईल असं आपल्याला वाटतं. परंतु जर का प्रिपेअर्ड नसेल खेळाडू तर स्टेलमेट होऊन ड्रॉ होण्याचे चान्सेस पण असतात. आपण तो भाग आधी बघणार आहोत. डिफेंडर हा तयारी केलेला खेळाडू आहे, म्हणजे त्याला माहिती आहे बरोबरी कशी करायची. आणि अटॅकर जो आहे क्वीन असलेला खेळाडू तो मात्र नवशिका आहे. तो प्रयत्न करतोय आटोकाट. त्याने त्यासाठी हत्ती मारण्यासाठी आपला राजा आणि वजीर खूप जवळ आणले. नेक्स्ट मूव्हला तो मारू पण शकतोय, पण आता चाल आहे ब्लॅकची. तर ब्लॅकची चाल असेल इथे. एक मिनिट. राईट. हा, तर आता इथे ब्लॅक टू प्ले असेल तर ब्लॅक हा ड्रॉ करण्याचे प्रयत्न करण्यासाठी काय करतो, पहिल्यांदा चेक देतो. बाय नेचर इथे आता खेळाडू इथे चुका होण्याचे बरेच चान्सेस आहेत. त्यातले महत्वाचा चान्स म्हणजे हा पहिल्यांदा इथे G3 ला किंग आला. किंग आपण हलवला. इथे एक ब्लॅककडे एक सोपी चाल आहे. ब्लॅक नुसता किंग F3 ला आणेल आणि हा डाव आता किंग टेक्स रूक मारण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि किंग टेक्स रूक मारल्यानंतर डाव बरोबरीच सांगतो. आपण परत मागे घेऊया. इथे जर राजा इकडे हलवला तर अजून एक चान्स आहे. मागे हलवला E3 ला, परत हत्ती चेक देतो. आता सुद्धा मारलं तर स्टेलमेट आहे. ही एक स्टेलमेटची पोझिशन आपण लक्षात ठेवू. आपण असं करूया की स्टेलमेटच्या सगळ्या पोझिशन अगोदर लक्षात ठेवूया. म्हणजे डिफेंडर स्किल्स आपल्याला परफेक्ट कळलं म्हणजे अटॅकर स्किल हे काढायला सोपं जातंय. मागे घेऊया. जर समजा चुकून इथे आला तरी पण हा ड्रॉ होतोय. अजूनही ब्लॅकला चान्स आहे. ब्लॅक इथून E3 वरून चेक देतो. किंग टेक्स रूक मारला की ही पण स्टेलमेट झाली. अशा एक 4-5 पोझिशन आपल्याला इथे बघता आल्या. तर ही पोझिशन आपण की पोझिशन म्हणून लक्षात ठेवाय. डिफेंडर जर एखादा खेळाडू असेल तर अटॅकर प्रिपेअर्ड नसेल तर तो त्याला नक्की फसवू शकतो आणि स्टेलमेट करू शकतो असा विश्वास त्याने बाळगायला पाहिजे. मात्र एक गोष्ट याच्यात महत्वाची अशी आहे की डिफेंडर जो आहे तो त्याने लक्षात ठेवायचं की त्याचा बेस डिफेन्स जो आहे तो फक्त कोपऱ्यात राजा कोपऱ्यात असताना हत्ती कोपऱ्यापासून तिरक्या घरात असताना जास्त करून होतो स्टेलमेट. म्हणून त्याने लक्षात ठेवायचं की ही पोझिशन डिफेंडरने इथे आणायची आहे की हत्ती हा तिरक्या एका घरात ठेवायचा आहे आणि राजा आयदर G1 आपण हायलाइट करून बघूया. या दोन घरांवर या तीन घरांपैकी कोणत्या तरी घरावर राजा आणला तरी सुद्धा तो होऊ शकतो. इथे स्टेलमेटचे चान्सेस जास्त होऊ शकतात. त्यामुळे त्याचे पर्याय जे आहेत ते राजा या 3 घरामध्ये G1, H1 आणि H2 या कोपऱ्यापुरता विचार करायला तर इथे तो राजा हलवण्याचा प्रयत्न करतो आणि ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे आपण बघितल्याप्रमाणे 3-4 पोझिशन आपण मगाशी बघून झाल्यात. आता हीच पोझिशन ब्रेकआउट करायचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे इथे ही पोझिशन व्हाईट टू प्ले ब्लॅक टू प्ले आता आहे. हीच पोझिशन आपण करायची आणि जिंकायची. फक्त स्टेलमेट मधून वाचण्यासाठी काय करायला लागेल ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा करायला लागेल की क्वीनची पोझिशन बदलायला लागेल. जर आपल्याला ही पोझिशन जिंकायची असेल तर एक सोपी युक्ती अशी आहे की कोपऱ्यापासून 2 घर गॅप ठेवून राजा ठेवायचा. म्हणजे आता हायलाइट करून दाखवतो. ह्या 3 घरांवर या 3 पैकी कोणत्याही घरांवर आपला वजीर पाहिजे. म्हणजे स्टेलमेटचे चान्सेस जवळजवळ नाहीसे होतात. आता आपण प्रॅक्टिकल बघूया. पहिल्यांदा आपण या स्क्वेअरवर वजीर हलवूया. ब्लॅकची चाल आहे
इथे जर ब्लॅकने मिस्टेक केली तर इथे लगेचच विन होतोय. ब्लॅक इथे आता काय प्रयत्न करेल, एकतर हा राजा इथे आणण्याचा, रूक इथे आणण्याचा प्रयत्न करेल. आलाय. आपण टेक्निक काय लक्षात ठेवलं, कोपऱ्यापासून 2 घरं गॅप ठेवून, म्हणजे आपल्या ह्या घरात वजीर आणता येतोय. परत हा स्टेलमेट करण्यासाठी हत्ती इथेच ठेवेल, इतर कुठे ठेवून त्याला चालत नाहीये. आता मात्र हा राजा इथे आला. आपण शिकणाऱ्यांनी ही पोझिशन पाठ केली तर सोपं पडेल. ही पोझिशन पाठ करायची. ही पोझिशन लक्षात ठेवा, ही चारही कोपऱ्यात येऊ शकेल पोझिशन. म्हणजे आपण जर का आता ह्या कोपऱ्यापुरता विचार करण्याची गरज नाही, ही पोझिशन चारही कोपऱ्यात येते. आणि ही पोझिशन एक अतिशय की पोझिशन म्हणून आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. तर इथे आता ब्लॅकची चाल आहे. ब्लॅक काय खेळेल जास्तीत जास्त, ब्लॅक आपला राजा हलवायचा प्रयत्न केला, किंग H2 ला आला. आता इथे आपण शिकूया. इथे आता इथे ही ब्लॅकने चाल हलवली. आता व्हाईटने करायचंय काय, तर व्हाईटने इथे एक वेटिंग मूव्ह करायची. कुठली वेटिंग मूव्ह, तर क्वीन कोपऱ्यापासून 2 घरं गॅप ठेवून इथे हलवायचा. आता ही परफेक्ट विनिंग पोझिशन झाली. आता ब्लॅक टू प्ले हीच पोझिशन आणली आपण आणि ही परफेक्ट विनिंग पोझिशन झाली. इथे आता काहीही पर्याय राहिलेले नाहीत. बघूया आपण नमुना म्हणून. इथेच समजा किंग इथे आला, G3 ला आला, तर हा मरून जाईल. त्यामुळे तिथे तो येणार शक्यच नाही. इथे एक मजेशीर पोझिशन म्हणजे याची स्मॉदर मेटचे चान्सेस आहे. तिथे आला तर क्वीन इथे ठेवून ताबडतोब स्मॉदर मेट होते, त्यामुळे तो तिथेही हलवू शकत नाही. आता प्रश्न काय उरला, जर समोरासमोर आला तर हा अगदी सोपा विन आहे. एक तर असा पिन करून पण विन होतो, किंवा दुसरी एक पद्धत आहे, हाच वजीर ठेवून आपण इथे ठेवून, हाच वजीर इथे न ठेवता या इथे H1 ला ठेवायचा. हत्तीला कंपल्सरी मध्ये यायला लागतं आणि ही आता फोर्स मेट लागली त्याच्यावर. रूक मध्ये घातला तर रूक मारून मेट होते. ही पोझिशन आपण बघितली. आता ह्या पोझिशन मध्ये ब्लॅकची चाल असेल तर ब्लॅकला आणि एक पर्याय राहतो महत्वाचा, की राजापासून हत्ती लांब नेऊ शकतो तो. आता आपण कल्पना करूया, 1-2 घरं लांब जास्तीत जास्त लांब नेण्याचा प्रयत्न करूया. जवळ नेला तर लगेच मरेल. लांब जर न्यायचं, आता कोणाची चाल आहे, व्हाईटची चाल जर आली तर व्हाईटला विन मध्ये कन्वर्ट करायला त्याला इथे ठेवायचं, 2 घरं गॅप ठेवून. कोपऱ्यापासून 2 घरं गॅप ठेवून क्वीन ठेवलाय. आता इथे ब्लॅकचा चॉईस आहे. ब्लॅकने हत्ती इथे घेतला तर इथे आता मेट वाचणार नाही त्याची. मेट तरी होईल, किंवा इथून H4 वरून मेट तरी होईल इथून. त्यामुळे त्याची मेट ती वाचणार नाही. जर हत्ती इथे हलवला, चेक दिला, तरी सुद्धा तो क्वीनने मरेल आणि मेट होईल. हत्ती जर लांब घेतला तरी इथे स्मॉदर मेट होईल. स्मॉदर मेट आपल्या रेग्युलर मेट होईल इथे. अशा पद्धतीने त्याला मेट पासून वाचायला फार कमी चान्सेस आहे. चान्सेस नाही जवळजवळ. तेव्हा ही पोझिशन आपण जर लक्षात ठेवली, दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, की राजा हा कोपऱ्यापासून 1 घर गॅप ठेवून ठेवायचा आणि वजीर हा कोपऱ्यापासून 2 घर गॅप ठेवायचा. कधीही 6व्या पट्टीत वजीर आणायचं नाही, मग स्टेलमेटचे चान्सेस वाढतात. तर ही पोझिशन की पोझिशन म्हणून आपण जर लक्षात ठेवली तर अतिशय चांगली पोझिशन आहे. ही पोझिशन मात्र ब्लॅक टू प्ले आणता आली पाहिजे आपल्याला. आता ही पोझिशन येते की व्हाईट खेळला तर चेक देतोय. आता ही पोझिशन आपण अभ्यास म्हणून परत एकदा बघूया. इथे आता ब्लॅकची चाल नाहीये, व्हाईटची चाल आहे. हीच ब्लॅक टू प्ले आणायची पोझिशन. जर ब्लॅक टू प्ले पोझिशन आणली नाही इथे तर सोपा विन होतो. मग ब्लॅक टू प्ले आणण्यासाठी काय करायचं, आता जर आपण बघितलं, इथून चेक दिला व राजा H2 ला जातो, इथून चेक दिला परत राजा इथे येतो. म्हणजे ह्याला कंपल्सरी करण्यासाठी आपल्याला एखादी अशी एक चाल खेळायला लागेल की त्याला वेट करायला लागेल. तर ती चाल म्हणजे क्वीन E4. कंपल्सरी आता त्याला इथे हत्ती लांब हल्ला तर मरतोय आपण बघितलं. कंपल्सरी आता त्याला राजा इथे किंवा H1 किंवा H2 ला, आपण H2 ला धरूया. आता हीच पोझिशन आपण कन्वर्ट केली की तू ब्लॅक टू प्ले आली, आणि ब्लॅक टू प्ले आली म्हणजे आता हा इझी विन झाला व्हाईटचा. म्हणजे पहिली व्हाईट टू प्ले होती अशीच पोझिशन, तीच पोझिशन सिमिलर पोझिशन आपण ब्लॅक टू प्ले आणली, जुजवँग लावला आपण त्याला. आता आपण एकच पर्याय ब्लॅककडे राहतो, तो म्हणजे राजाला हत्ती लांब घेऊन जाणं. आणि या एंडिंगच्या थेअरीप्रमाणे राजापासून लांब गेलेला हत्ती जो आहे ना, तो 7 चालीच्या आत मरायलाच पाहिजे. 3-4 चालीतच मरतो, 7 चालीसवा लागत नाही. त्यासाठी सोपं टेक्निक काय आहे की जास्तीत जास्त लांबून चेक द्यायचा, म्हणजे त्याला कॅप्चर करायला सोपं जातं. आता पर्याय कुठले आहेत,
पर्याय आपण दाखवूया. पर्याय एक तर हा राजा आहे, हा S3 ला जाऊ शकतो. S3 ला जर राजा आला तर ताबडतोब क्वीनची चेकमेट होते. क्वीन या जागी येतो आणि चेकमेट होते. त्यामुळे ह्या S3 ला त्यामुळे तो तिथे येऊन चालणार नाहीये. आता आणखीन कोणता पर्याय राहतो? चेक तर बसलाय. दुसरा पर्याय राजा समोर येऊ शकतो, इकडे येऊ शकतो जीवनला. जीवनला जर आला तर काय करायचं असा एक पर्याय आहे. आता इथे आपण टेक्निक तेच वापरायचं, जास्तीत जास्त लांबून चेक द्यायचा. A1 वरून चेक आला, परत राजा इकडे गेला आणि अशा पद्धतीने हा हत्ती मेला. हत्ती मेला की पुढे काय आपण बघायची काही गरज नाही. आपला उद्देश दोनच आहेत, एक तर चेकमेट करणं किंवा हत्ती मारणं. त्या हत्ती मारला की डाव संपला इथे. त्यामुळे हत्ती ही या पोझिशन मध्ये हत्ती मारण राजापासून एकच लक्षात ठेवा आपण, राजापासून लांब गेलेला हत्ती हा जास्त त्याचं लाईफ हे काय 3-4 चालीच असतं, त्याच्या पुढे तो काय जगू शकणार नाही. तेव्हा तो हत्ती आपण राजापासून लांब घेऊन चालत नाहीये एवढंच नवीन प्लेयर नाही हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे नवीन प्लेयर काय करतात, हत्ती लांब घेऊन गेलं की ते नाराज होतात. आणि डिफेन्स करणारा खेळाडू त्याला हे माहिती असतं हत्ती लांब गेला की आपण आपला डाव हरणार आहे. म्हणून तो जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तो पॉसिबिलिटी शोधत असतो की आपला हत्ती मध्ये कसा आणता येईल. जर प्रिपेअर्ड प्लेयर असेल तर त्याला मध्ये आणताच येणार नाही, आणि प्रिपेअर्ड जर नसेल तर मात्र तो हत्ती मरतो आणि अशा पद्धतीने हा डाव सहज जिंकता येतो. तुझं काय मत आहे श्रेयस? आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे. अच्छा, आता कुठली परत मूळ पासून बघायची का पोझिशन, की आहे असंच राहू देत? हा ठीक आहे. इथे सगळी लोक आहेत तर ते बघतील. आता मूळपासून बघायची आहे पोझिशन. हा, मूळ पासून बघायची असेल तर आपण मूळ पोझिशन लावू शकतो लांब. परत एकदा ती पोझिशन रिट्राय करूया का आपण? ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर बोर्ड करून ती रिट्राय करतो. हॅलो, आवाज ऐकू येत? हा, आवाज ऐकतोय. ओके. ओके. हा, तर राजा लांब आहे, पांढरा राजा लांब आहे, पांढरा वजीर लांब आहे. हत्ती स्टेलमेटच्या उद्देशाने त्याने कोपऱ्यापासून जवळ ठेवला ब्लॅकने. ब्लॅक्स बेस्ट डिफेन्स लाईज इन द कॉर्नर ओनली. म्हणजे राजा कॉर्नर मध्ये असताना आणि हत्ती कॉर्नर पासून जवळ असताना बेस्ट डिफेन्स असतो. इतर ठिकाणी त्याला हरवणं किंवा हत्ती ट्रॅप करणं एकदम सोपं असतं. आपण हा बेस्ट डिफेन्स एवढाच बघणार आहोत. तर आता व्हाईट त्यासाठी प्रयत्न करेल. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे व्हाईट पहिली मूव अशी करेल की तो कोपऱ्यापासून 2 घरी तिरके आणून ठेवेल वजीर इथे. ब्लॅकचा प्लॅन ठरलेलाच आहे, ब्लॅकला कोपऱ्यातच स्टे करायचं. त्यामुळे राजा इथे किंवा जीवन किंवा H2 ला जाईल. परत आता राजा जवळ येईल, परत तो ते ट्राय करेल, वेटिंग मूव ट्राय करेल, परत राजा जवळ येईल, परत वेटिंग मूव किंवा काही खेळेल तो जवळ, पुन्हा राजा येईल जवळ, परत जीवन वरून यायचं, परत तो राजा हलवणार आणि परत आता ह्याने राजा हलवला, पुन्हा तो ट्राय करणार इकडे हत्तीच, कारण दुसरा काय पर्याय नाही. आला तर ट्रॅप होण्याचे चान्सेस आहेत. राजा जवळ आला, आता इथे काही रिस्क नाहीये, चेक वगैरे दिला तरी काही रिस्क वगैरे नाही. परत एकदा त्याने ट्राय केला, किंग जीवनला आणला आणि आता मात्र आपला अंतिम उद्दिष्ट साध्य आलं. आपल्याला जी पोझिशन हवी आहे, कोपऱ्यापासून एक घर गॅप ठेवून आपला राजा आणायचा असतो पांढऱ्याने विंगसाठी, तो पण आणलाय. दुसरे उद्दिष्ट साध्य केलंय आपण की कोपऱ्यापासून 2 घरं गॅप ठेवून आपण वजीर हलवलाय. ती 2 घरं महत्वाची कुठली आहेत, कोपऱ्या हायलाइट करून दाखवतो ती पोझिशन. ती हे एक घर आहे, हे दुसरं घर आहे आणि वजीर आहे ते तिसरं घर आहे. या 3 घरांपैकी या कोपऱ्याच्या संबंधी मेट करायची झाली तर या 3 घरांना आपण लक्ष ठेवणार आहोत. या 3पैकी एका घरावर वजीर असेल तर आपल्या दृष्टीने स्टेलमेट न होण्याच्या दृष्टीने ते अतिशय सुरक्षित घर आहे. ठीक आहे, आता पांढरा पांढऱ्याची ऑलरेडी पोझिशन बघितली आपण की पांढऱ्याने आपल्याला हवी असलेली पोझिशन अचीव्ह केलेली आहे. आता पांढऱ्याची सोपी चाल कुठली आहे, पांढऱ्याला आपण मगाशी की पोझिशन बघितल्याप्रमाणे पांढऱ्याची आता पांढऱ्याची चाल काळ्याची चाल असेल तर काळ्याला आता कुठेही हलायला जास्त जागा नाही, स्कोर्स नाही, सोर्स काही राहिलेले नाही. तो H2 ला हलवेल आयदर किंवा H1 ला हलवेल. 2 घर आहेत, समोरासमोर आलं तर मेट अटळ आहे, तेव्हा आपण कुठे हलवून बघूया, आपण इथे हलवला बघूया. आता ही पोझिशन एक सगळ्या शिकणाऱ्यांनी पाठ करूया आपण.
ही पोझिशन आपण अशी पाठ करायची की हीच पोझिशन आपण चारही कोपऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा सिमिलर. इथे व्हाईट टू प्ले अँड विन आहे, सोपा विन आहे. ती मगाची की पोझिशन जी दाखवली ती आणण्यासाठी एक व्हाईट मजेशीर चाल खेळतो, व्हाईट लांबून चेक देतो. उद्देश सोपा आहे. जर का हत्तीमध्ये घातला तर B1 वरून मेट होते, स्मॉदर्ड मेट होते. म्हणजे B1 वरून स्मॉदर्ड मेट होते, त्याला हत्तीमध्ये घालता येणार नाहीये. त्यामुळे आता काय करेल तो, राजा जर जवळ आणला, हत्ती जर इथे हलवला, G2 ला हलवला, तर पांढरा मगाशी आपण शिकलेली पोझिशन आणि अचीव करेल. आणि हीच ती पोझिशन आहे की जिथे पांढरा काळा हेल्पलेस आहे टोटल. काळ्याला हत्ती हलवणं भाग आहे. लांब गेलेला हत्ती कसा मरतो आपण ऑलरेडी शिकून झालंय. आणि जवळ आलेला हत्ती, आता ही पोझिशन असताना काळ्याला हत्ती आपला डाव वाचवणं शक्य नाहीये. त्यामुळे डाव जिंकलेला आहे, पांढऱ्याने आरामात जिंकलेला आहे. कुठेही त्याला हत्ती वाचवायला चान्स नाहीये. हीच पोझिशन फक्त आपण एकच लक्षात ठेव की ब्लॅक टू प्ले आणणं हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. कारण इथे जर ती आणता आली नाही तर पंचायत होते. लांब गेलेला हत्ती मारता यायलाच पाहिजे. लांब गेलेला हत्ती जर तुम्हाला मारता आला नाही, उदाहरणार्थ लांब गेला हत्ती, आता हा जर हत्ती तुम्हाला इथला मारता आला नाही तर एवढं सगळं शिकलेलं सगळं फुकट गेलं. तेव्हा हा लांब गेलेला हत्ती मारता आला पाहिजे. परत एकदा आपण ट्राय करूया, जास्तीत जास्त लांबून चेक देऊया. समोरासमोर राजा आला तर तिथे तो इथून वजिरी D1 वरून मेट होईल, म्हणून तो समोरासमोर येऊन काय उपयोग नाही. जर राजा लांब गेला, वरती गेला, तर क्वीनचा जास्तीत जास्त लांबून चेक. आणि नेक्स्ट चालीला इकडे ह्या पट्टीत येणं भाग आहे आणि अशा पद्धतीने हत्ती मेलेला आहे. आपण पुन्हा बघूया. हत्ती राजा इथे चेक दिलाय. चेक द्यायच्या आधीची पोझिशन बघूया. आपण जास्तीत जास्त लांबून इथून चेक दिला. आता हत्ती इथे असताना आपण काय केलं होतं, जास्तीत जास्त आपला वजीर इथे होता. आता जर हा इथे गेला, H1 ला गेला, तर इथे पोझिशन आपल्या टेक्निकमध्ये काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त लांबून आपण चेक दिला, हत्ती मध्ये घातला आणि मध्ये घातला हत्ती तर इकडून स्मॉदर्ड मेट झाली. त्यामुळे लांब गेलेला हत्ती असतो त्याला मरण्याशिवाय पर्याय नसतो. एवढं आपण ह्यातून शिकलो तरी आपण भरपूर झाली. यासाठी नवीन खेळणाऱ्या खेळाडूंनी काय करायला पाहिजे, ह्याची बरीच वेळा प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे. त्यांनी समोरासमोर बसून प्रॅक्टिस करायला पाहिजे. कमीत कमी चालीत कोण जिंकतो अशा पद्धतीचा सराव करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीचा सराव केला तर ही एंडिंग ही इझी विनिंग एंडिंग म्हणून आपल्याला बघता येईल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर आज आपण बघितलंय क्वीन वर्सेस रूक. आपल्याबरोबर ऑनलाईन होते कोल्हापूरचे माधव देवस्थळी सर, आणि देवस्थळी सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने क्वीन वर्सेस रूक कसं जिंकता येईल व्हाईटला हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की जर तुम्ही घरामध्ये ही पोझिशन मांडून कोणाबरोबर तर सारखी ही पोझिशन खेळून जर ट्राय केलात तर तुम्हाला ही पोझिशन खेळणं रिअल गेममध्ये जमू शकेल. आणखीन एक मी सगळ्यांची माफी मागतो की हा व्हिडिओ बनवताना आम्ही ऑनलाईन कोचिंग देताना काही दिवाळीच्या कारणामुळे आजूबाजूचे आवाज या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेले असणार आहेत. माझ्यापर्यंत ते आवाज पोहोचत होते. तर या बाबतीत तुम्ही समजून घ्याल, मला ही अशी आशा बाळगतो. यापेक्षा चांगला व्हिडिओ इथून पुढे बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं फटाके उडवताना थोडं काळजी घ्या. फटाके उडवताना आम्ही तर म्हणतो जास्ती फटाके उडवूच नका, प्रदूषण टाळा. आणि ठीक आहे, तर आपण असेच व्हिडिओ बघणार आहे. तुम्ही चेस इंडिया पेज लाईक करा. चेस इंडिया पेजवर तुम्हाला अनेक असेच व्हिडिओ भेटणार आहेत. तर ओके, थँक्यू.